वारी सिनेमा तुम्हाला नाव कळल्यावरच समजलं असेल की हा काय संदर्भातला सिनेमा असू शकतो. बरोबर. ही परंपरा आहे याला आणि हे फार मोठा संस्कारांचा भाग आहे. तर विठ्ठल भक्तीच्या पलीकडे काहीतरी मला वाटतं या वारीमध्ये असतं. नक्कीच. बरं, तर हिंदू नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारीला वैभव सरांचा मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी आला. त्या चित्रपटाच्या दरम्यान सुद्धा आपण भेटलो. त्यानंतर आत्ता सरांना भेटतोय वारी चित्रपटाच्या मुहूर्ताच्या दिवशी. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीमधली खरंच खूप भारी काम झालं आहे. मी सरांना जेव्हा आपल्या ह्या चित्रपटाचे सुरू होतं मुक्काम पोस्टच्या संदर्भात, तेव्हा पण सरांना बोललो की येताना मी अभ्यास करून येणार आहे, आणि तो अभ्यास ना माझा पूर्ण बाजूला राहिला. कारण का ना, चित्रपट बघितल्यावर कळालं की यार काहीतरी आहे. नाटकामध्ये पण तीच बात होती, त्या चित्रपटामध्ये पण तेच आहे. वारीसाठी आज आपण जमलो आहोत सर. किती ब्लेस्ड वाटतं की चला, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे आणि आज स्वामींचा प्रकट दिन आहे. तिथून अजून एक चित्रपटाची सुरुवात होणार आहे. मुहूर्त तर आज झाला आहे सिनेमाचा. वारी सिनेमा तुम्हाला नाव कळल्यावरच समजलं असेल की हा काय संदर्भातला सिनेमा असू शकतो. बरोबर. आणि प्रसाद ओक आहे, मी आहे, गणेश यादव आहेत, प्रणव रावराणे आहे आणि नवीन मुलगा आहे जय, की जो पहिल्यांदा सिनेमात काम करतो आहे ॲज अन हिरो म्हणून. आणि धमाल सिनेमा आहे आणि आमच्या सगळ्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्याचा जो प्रवास आहे वारीमधला त्या मुलाचा, एक छोटी प्रेम कहाणी आहे त्याच्यामध्ये. सो इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला पाहायला फार मजा येईल. अजून काहीच नाही, आत्ताच मुहूर्त झाला आहे, त्यामुळे आता तुम्हाला काही विशेष सांगू शकत नाही नाही, तेच. कारण का ना, मुहूर्ताच्या दिवशी ना जेवढं कमी बोलतो ना सर, मला वाटतं की तेवढंच भारी असतं. कारण का पुढे आपल्याला बोलायला संधी मिळते त्या हिशोबाने. ब्रदर, वारी किती जवळच्या वैभवासाठी. कारण का ना, वारी हा शब्द ऐकला ना की आपल्याला विठ्ठल रखुमाई आठवते. पण वारी जेव्हा चालत असताना त्याच्यामध्ये ना खूप साऱ्या गोष्टी घडतात. काय सांगाल, किती जवळची आहे वारी? मला वाटतं फार मोठी परंपरा आहे याला आणि हे फार मोठा संस्कारांचा भाग आहे. आणि वारी म्हणजे मी जेवढ्या कथांमधून वाचली आहे, जेवढ्या सिनेमांमधून पाहिली आहे, तर विठ्ठल भक्तीच्या पलीकडे काहीतरी मला वाटतं या वारीमध्ये असतं. नक्कीच. लोक महिना ट्रॅव्हल करत असतात, प्रवास करत असतात आणि अक्षरशः पूर्णपणे विठ्ठलमय झालेले असतात. अनेकदा असं होतं की वारीला लोक जातात, प्रचंड गर्दी असते पंढरपूरला आणि दर्शनही होत नाही बऱ्याचदा वारकऱ्यांना, भक्तांना. ते कळसाला नवस करतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि तिथून ते परत माघारी फिरतात. तर मला वाटतं की विठ्ठलाचं दर्शन ही त्यावेळेला अत्यंत कदाचित त्यांच्यासाठी ही दुय्यम गोष्ट असावी का? कारण महिनाभर 15 दिवस जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असता, प्रवास करत असता, पायी चालणं असतं, थांबायचं, निघायचं, विठ्ठल नामाचा गजर करायचा. माणसं स्वतः विठ्ठल झालेली असतात असं वाटतं मला. त्याच्यामुळे ते फार मला इंटरेस्टिंग वाटतं वारी म्हटलं, आणि ते खूप फॅसिनेटिंग आहे. मला खरंच इच्छा आहे की एक 8-10 दिवस का होईना, 5-6 दिवस का होईना, पण ह्या सगळ्या वारकऱ्यांबरोबर एकदा मला तो प्रवास करायचा आहे. क्या बात आहे. नाही, वारी चित्रपटाच्या निमित्ताने सर ही सुद्धा इच्छा तुमची पूर्ण होईल असं बोलायला काही हरकत नाही. आज तर फक्त मुहूर्त झाला आहे. पुढे आपण असेच भेटू आणि पुढे खूप चांगल्या ह्याच्यापेक्षा भारी गप्पा मारू. तोपर्यंत धन्यवाद आमच्यासोबत बोलल्याबद्दल, आणि तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द बेस्ट. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.